1803च्या साधारणतः 20 तारखेला राजे रघुजी भोसले नागपूरकर हे या ठिकाणी इंग्रजांची तह करण्याकरता म्हणून बोलणी करण्याकरता म्हणून बाळापूरला जाताना थांबले आणि या ठिकाणी असणारे मोकासदार मानसिंग पाटील खोटरे यांची भेट घेतली आणि हे युद्ध होणार हे त्यांना निश्चित माहीत होतं. म्हणून त्यांनी युद्धाची व्यूहरचना दोघांनी सलामसलत केली आणि नंतर रघुजी भोसले बाळापूरला गेले. बाळापूरवरून परत आल्यानंतर सगळी युद्धरचना कशी केलेली आहे हे पाहिलं आणि या गावाला पूर्ण तटबंदी होती आणि त्या तटबंदीमध्ये जे बुरुज होते पाथर्डी इकडून येणारे त्या बुरुजावर मोठमोठ्या गोळ्याच्या पाण्याच्या कढया ठेवलेल्या होत्या उकळत्या पाण्याच्या आणि तिकडून येणारे जे काही सैन्य असायच्या पाथर्डीवरून त्या इंग्रजाच्या सैन्यावर त्या पिचकारीनं उडवण्याचं काम नरसिंग महाराजांच्या आई राजूसाबाई म्हणजे मानसिंग पाटलांची मुलगी ही हिच्या नेतृत्वाखाली ते सगळं काम चालत होतं आणि बरेचसे गोफनधारी पूर्ण तटबंदीवर आपला गोफन घेऊन हजर असायचे आणि तिकडून सैन्य आला म्हणजे त्यावर त्या दगडाचा मारा करायचा. असं 6 दिवस पर्यंत झालं. तेव्हा विलसनीला असं वाटलं की आपला आता पराजय होणार म्हणून मग त्यांनी गनिमी कावा केला आणि देशपांडे हे भोसलेंचे पेशंटचे जे हे होते दिवाण अडगाव बुजुर्ग त्यांच्याशी बोलणी करून गुप्त मार्गाने काही सैन्य इंग्रजांचं सैन्य पांढरीवर आलं आणि त्यांनी तोफखाना पूर्ण ताब्यात घेतला. त्या ठिकाणी जायले कर्जाजी पाटील जायले हे स्वतः त्याच्या संरक्षणाकरता त्या ठिकाणी हजर होते. विक्राची लढाई त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी कॅप्टन चेन याचा तीर उडवलं त्यांनी, परंतु कर्जाजी पाटलांना अनेक वार झाल्यामुळे ते घायल झाले होते आणि तो संपूर्ण तोफखाना हा कॅप्टन चेननं त्या बाकीच्या सैन्याने ताब्यात घेतला आणि तिथून मग ते सर्व सैन्य भंडार अंजनगावकडे कूच झाला. तेव्हा सर्व ही जी काही मंडळी होती म्हणजे युद्धाचे जे काही सैनिक होते हे सैनिक यांचा पाठलाग करत मनाजी बापू भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सळुके पळू करून ठेवलं. तोपर्यंत बेलीसिंग नावाचे जे किल्लेदार होते गाविलगडचे त्याच्यावर हल्ला करण्याकरता एल्फिस्टन नावाच्या एका सरदाराच्या माध्यमातून चोर वाट्यानं तिथल्या काही लोकांच्या मार्फत चोर वाट्यानं जाऊन त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि तो जो कोल्हाल झाला त्याच्यामुळे बेलीसिंग मग पाहायला आले तर तिथल्या याच्या सैन्याने एल्फिस्टनच्या सैन्याने जे काही निवडक लोक होते त्यांनी एकदम त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात बेलीसिंग मारला गेले आणि बेलीसिंग जसे मारला गेले शहीद झाले. तसंच इंग्रजांनी आपल्या अंजनगावकडून असणारा जो रस्ता होता त्या रस्त्याने किल्ल्यावर हल्ला केला आणि तो किल्ला पूर्ण ताब्यात घेतला. कारण तो संपूर्ण किल्ला म्हणजे ह्या खजिना होता राजे रघुजी भोसले यांचा आणि सुरसुलीला पण सुद्धा हे मानसिंग खोटरे हे या ठिकाणचे मोकाबदार असल्यामुळे या परिसराचा सगळा महसूल ते या ठिकाणी गोळा करत होते. म्हणून त्यांना एल्फिस्टनला असं वाटलं वेलसलेला असं वाटलं की आधी आपण सिरसुलीचा खजिना लुटून घेऊ आणि नंतर मग गाविलगडचा घेऊ. परंतु सिरसुलीचा खजिना लुटणं त्याला शक्य झाला नाही. गाविलगडचा मात्र खजिना त्याच्या पूर्ण हाती लागला आणि त्याच्यानंतर मग त्याचा तह झाला. अंजनगावचा तह म्हणून प्रसिद्ध आहे.
इंग्रजांचा आणि भोसलेंचा यांचा तह झाला आणि त्या तहात वर्धा नदीपासून पश्चिमेकडची जितकी जागा राज्य होतं भोसलेंचं ते सर्व निजामाला द्यायचं ठरलं आणि वर्धा नदीच्या पूर्वेकडचा जो भाग होता नागपूरकडचा तो भोसलेंकडे देण्याचं ठरलं. अशा तऱ्हेनं त्या लढाई समाप्त झाली आणि इंग्रजांना यश मिळालं. परंतु शिरसोलीला मात्र त्यांना अपयशच प्राप्त करावं लागलं. या ठिकाणच्या शूरवीर लोकांनी त्यांना झेरीस आणलं आणि त्यांना इथून पळून जावं लागलं. म्हणून शिरसोलीचं नाव हे त्यांनी अजरामर करून ठेवलं. या ठिकाणी बरेचसे लोक शहीद झालेले आहेत. शिरसोलीचे मानसिंग बाजी ठरली त्याने या ठिकाणी तीच राजनीती वापरून देशपांड्याला हाताशी धरून चोर मार्गाने संपूर्ण तोफखाना हाताशी घेतला आणि या ठिकाणी तो जरी जिंकू शकला नाही तरी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आणि तीच राजनीती त्यांनी मग एल्फिस्टनच्या नेपोलियन बोनापार्टच्या करता वापरली आणि वेलिंग्टनची ती लढाई जिंकली. आणि तेव्हा तो म्हणाला की टन टन वेलिंग्टन द लॉर्ड ऑफ लंडन असा स्वतःचा गौरव तो नेहमी करत असे. या शौर्यभूमीकरता मी गेल्या 15 वर्षापासून सतत प्रयत्न करत आहे. राज दरबारी सगळे कागदपत्र पाठवले आणि आमदारांच्या मार्फतही मी याच्याबद्दल बराचसा प्रयत्न केला पण मला काही त्याच्यात यश आलं नाही. आज आता तुम्ही आपण सगळे लोक त्याकरता प्रयत्न करत आहात ही खरोखरच तुम्हाला धन्यवाद देण्यासारखी गोष्ट आहे आणि लवकरात लवकर या शौर्यभूमीवर काहीतरी असा त्यांचं स्मारक व्हावं ही माझी दुर्गम्य इच्छा आहे.